आज आपण एकदम क्रिस्पी असं चिकन फ्राय बनवणार आहे आणि सोबतच एकदम इझी फ्राईड राईस बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट पावडर, सोबतच आपण त्याच्यावरती जिंजर गार्लिक कोरिअंडर चिलीची पेस्ट टाकणार आहे, सोया सॉस टाकणार आहे, रेड चिली सॉस टाकायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या सॉसेस आपल्याला ज्या लागणार आहेत त्या सगळ्या आपण त्याच्यात ॲड करायचं आहे. रेड चिली सॉस पण ॲड करायचा आहे. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे. 1 टेबलस्पून आपल्याला मैदा घ्यायचा आहे, तो ॲड करायचा आहे. 1 अंडं आपल्याला विथ एग व्हाईट आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आपण आता हे सगळं जे काय आपण गोष्टी घातलेल्या आहेत चिकनवरती, त्या आपण चिकनला मॅरिनेट होण्यासाठी किंवा आपण मिक्स करून ठेवणार आहे थोड्या वेळासाठी. आता आपण काय करणार आहे, त्याच्यावरती करी लीव्स टाकणार आहे, पण दिस इज ऑप्शनल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. 15 मिनिटांमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि जे काय आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते सगळं चिकन आपल्याला फ्राय करायचं आहे. डीप फ्राय करायचं आहे आणि हाय फ्लेमवर फ्राय करायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर फ्राय करायचं आहे. लो फ्लेमवर अजिबात फ्राय करायचं नाही आहे. आपल्याला हाय फ्लेमवरती सर्व चिकन जे आहे ते क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की क्रिस्पी झालेलं नाही आहे तर तुम्ही सर्व चिकन परत फ्राय करून घेऊ शकता. पण युजली हे इतक्या सोप्या पद्धतीनं एग असल्यामुळे फ्राय होतं की तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाही. 15 ते 20 मिनटामध्ये आपलं हे फ्राईड चिकन जे आहे ते तयार झालेलं आहे. मुलांना आणि आपल्याला जर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हा ऑप्शन 1 नंबर आहे. घरातल्या सर्वांनाच हे फ्राईड चिकन खूप आवडेल. तुम्ही पाहू शकता की किती क्रिस्पी झालेलं आहे. फक्त एवढंच आहे की मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला चिकन आणि ज्या काही सॉसेस वापरले आहेत त्या व्यवस्थित वापरायचं आहे जेणेकरून त्याला फ्लेवर छान येईल. आता आपण फ्राईड राईस बनवू. फ्राईड राईस बनवण्याची पद्धत तर अगदी सोपी आहे. पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आलं लसणाची तुकडे करून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. स्लाइस्ड ऑनियन टाकायचं आहे. त्याच्यावर मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला अजिबात ह्या कांद्याला ट्रान्सलुसंट वगैरे होईपर्यंत काही परतायचं नाही आहे. आपल्याला जस्ट स्टर फ्राय करायचं आहे आणि त्याच्यानंतर कॅप्सिकम, बीन्स, कॅरेट्स, अजून आपल्याला काही आवडीच्या भाज्या मशरूम वगैरे असेल तर त्या टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व भाज्या ज्या आपल्या आवडीच्या आहेत त्या फ्राय करणार आहोत. आता सॉसेसचं टर्न येतो. सॉसेसमध्ये आपण सोया सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस, केचप ह्या सर्व सॉसेस घालून आपण काय करणार आहे, भाज्या पुन्हा परतून घेणार आहे. अजून एक मेन इन्ग्रेडियंट म्हणजे व्हिनेगर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. व्हिनेगरमुळे फ्राईड राईस एकदम टेस्टी बनतो. खूप छान त्याला फ्लेवर येतो. सो तुम्ही बघू शकता की भाज्या आपल्या हिरव्यागार तशाच दिसत आहेत. आणि आता आपण जो राईस केलेला आहे घरी कुकरमध्ये, जो मी राईस बनवला होता तो डायरेक्ट आपण त्या भाज्यांवरती टाकणार आहे आणि तो परतून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला सर्व राईस जो आहे तो भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचा आहे. आता लास्ट इन्ग्रेडियंट म्हणजे फ्राईड राईस मसाला. त्याच्यामुळे टेस्ट थोडी इन्हॅन्स होते. हे तुम्ही स्किप पण करू शकता. अदरवाईज तुम्ही हा एकदा वापरून बघा, तुम्हाला टेस्ट खूप वाटेल. आता आपण स्क्रॅम्बल्ड एग बनवणार आहे, पण ते सुद्धा ऑप्शनल आहे. फ्राईड राईस तर आपला रेडी आहे ऑलरेडी, याची काही गरज नाही आहे. बट इफ इन केस तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही बॉइल्ड चिकन किंवा स्क्रॅम्बल्ड एग असं तुम्ही टाकू शकता. इट इज गोइंग टू गिव्ह यू अ व्हेरी नाईस टेस्ट अँड फ्लेवर टू दॅट फ्राईड चिकन. खूप मस्त फ्राईड राईस लागेल. पण जर व्हेजिटेरियन असाल तर दिस यू कॅन स्किप इट. खूप मस्त आणि सोप्या पद्धतीने आणि घरच्या भाज्या वापरून आपली मुलं नेहमी कंप्लेन करतात की भाज्या नाही खायच्या, तर हा ऑप्शन मला असं वाटतं की बेस्ट आहे. टिफिनसाठी सुद्धा फ्राईड राईस इज द बेस्ट ऑप्शन. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय.